मूलभूत हक्कासाठी पाणी मागण्यासाठी गेलो होतो. आणि आता याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे. अर्थातच पहिला प्रश्न केशव उपाध्ये यांना आहे. केशवजी, तुम्ही व्हिडिओज बघितलेले आहेत, सगळे प्रकार बघितलेले आहेत. सत्ताधाऱ्यांचे 2 नगरसेवक अशा पद्धतीने मारहाण करतात. नक्की काय म्हणायचं? हा सत्तेचा माज म्हणायचा की मुळातच गुंडगिरीची प्रवृत्ती असलेले हे नेते आहेत? केशवजी, मला प्रश्न तुमचा पूर्ण ऐकू आला नाही. मला पुन्हा एकदा विचाराल? तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय? आत्ता येतोय, मगाशी नव्हता आलेला. मी असं म्हणत होते की आपण बघितलेलं आहे घटना काय झाल्यात, आपल्याला पूर्ण त्याची कल्पना आहे, माहिती आहे. ही दोन उदाहरणं पाहून प्रश्न असा पडतो की हा सत्तेचा माज म्हणायचा का मुळात गुंडगिरीची प्रवृत्ती असलेले हे नेते आहेत? काय उत्तर देण्यावर? नाही, मुळामध्ये एक सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट घेतली पाहिजे की सत्तेचा माज वगैरे ह्याला शब्द लावायची गरज नाही. त्या ठिकाणी ज्यावेळी अशा दोन्ही घटना घडल्या, ज्या घटनांचा उल्लेख इथे स्पेसिफिक होतोय, त्या दोन्ही घटनांचा केवळ निषेध नाही तर पोलीस कारवाई त्या ठिकाणी झाली. त्याबद्दलचं जे पुढचं कायद्यानुसार असेल ते केलं जाईल. त्यामुळे कायद्यापुढे कुणी वेगळं नाही, कुणी मोठा नाही, हा स्पष्ट संदेश या राज्यामध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. त्यामुळे सत्तेचा माज असा प्रकारचा शब्दप्रयोग करून एखाद्या घटनेवर, घटना दुर्दैवीच आहे त्याबद्दल शंका नाही, पण त्याच्यावरून पूर्ण सत्तेला माज आलाय अशा प्रकारचं करणं हे मला वाटतं अतिशयोक्तीचं होतंय, घाईचं होतंय. ह्याच्यापूर्वी मी अनेक 10 उदाहरणं देऊ शकतो. सत्तेला माज आलाय असं नाही मला म्हणायचंय, या नेत्यांना असलेला सत्तेचा माज आहे का असा प्रश्न आहे. असं स्थानिक ठिकाणच्या नेत्यांनी जर अशा प्रकारचं काही केलं असेल तर त्याचं समर्थन कुणीच करणार नाही. स्वतः दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांनी सुद्धा समर्थन केलं नाही. किंबहुना खासदार शिंदे जे आहेत त्यांनी तर कारवाई तातडीने करण्याची मागणी केली, कारवाई करण्याचे आदेश दिले. हे आपण सगळ्यांनी बघितलं. असं आहे की त्या ठिकाणच्या स्थानिक नेतृत्व, नगरसेवक स्तरावरती त्या घटना घडतायत. त्यांच्या एकूणच तिथल्या सगळ्या परिस्थितीनुसार त्या घटना घडल्या, तर समर्थन कोणीही करत नाही. पण या निमित्ताने राज्यात काहीतरी वेगळं गडबड सुरू आहे असा चर्चा, अशी बदनामी जर कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे. त्यालाच आक्षेप काल देवेंद्रजी आपल्या भाषणात घेतला होता, सोडून द्या. पण जर भाषाच करायची असेल, जर अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने मुजोरी केलेल्या कुठल्याही नेत्याबद्दल नेहमीच प्रश्न नेहमी घेतलेला आहे चर्चेसाठी. तुम्ही त्या याच्यात आलेल्या अगदी संजय राऊतांनी सुद्धा जर असं वक्तव्य केले असेल तर हाच मुद्दा घेऊन मी आता सुषमाताईंकडे जाते. सुषमाताई, तुम्हाला पटतंय का यांचं म्हणणं? आणि दुसरं म्हणजे त्यांच्या एकंदरीत मुद्द्यांना काय उत्तर द्याल? नाही, काय होतं की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो. मुळात अशा घटना घडतात. विशेषतः रमेश म्हात्रेचे जे व्हिज्युअल्स आपण दाखवले त्या व्हिज्युअल्स मध्ये मी एक गोष्ट थोडीशी ऍड केली पाहिजे की साधारण वर्षभरापूर्वी बदलापूरमध्ये एका चिमुरड्या मुलीवर अत्याचार झाले आणि त्यानंतर अनेक पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. यामध्ये एका महिला पत्रकाराला तू तर अशा पद्धतीने बोलतेस जसं काही तुझ्यावरच बलात्कार झालाय असं वक्तव्य करणारा माणूस हा वामन म्हात्रे होता. आता या वामन म्हात्रेचं आणि रमेश म्हात्रेचं काय नातं आहे ते मला माहित नाही. असावं बहुतेक ते नातं, मला आता एकदम सांगता येणार नाही. पण तेव्हा सुद्धा वामन म्हात्रेला अटक व्हावी यासाठी अख्खा दिवस आम्हाला उन्हात बसावं लागलं होतं. तरीही ती FIR होत नव्हती. FIR झाली, त्याच्यानंतर त्याला अटक होत नव्हती. अटक होण्याच्या आधीच तो आजारी पडला. सेम स्क्रिप्ट आता इथे सुरू आहे. डिसिजन मेकिंग पॉवर आणि इम्प्लिमेंटेशन, जसं केशवजी म्हणाले की आम्ही गृहमंत्र्यांनी एक सूचना किंवा एक संकेत किंवा एक असा इशारा दिलेला आहे की कोणाचीही गय केली जाणार नाही. पण इथे जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताची FIR होत नाही तर या लोकांना कोण शिक्षा करणार आहे? कोण त्याच्या FIR नोंदवणार आहे? कारण काल आपण बघितलं असेल, मी वारंवार आपल्या सुद्धा वाहिनीवर ते व्हिज्युअल्स बघत होते की या सगळ्या प्रकरणामध्ये रमेश म्हात्रेच्या संबंधाने संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाला पत्रकार वारंवार विचारत होते की एकूण किती आरोपी आहेत, आणि पोलीस निरीक्षक अजिबात रमेश म्हात्रेचं नाव घ्यायला तयार नव्हते. विशेष म्हणजे तुम्ही त्यांना अटक करणार का? तर एवढं मोठं व्हिज्युअल दिसत असतानाही पोलीस निरीक्षक सांगत होते आम्ही त्याची माहिती घेऊ. बरोबर, सुषमाताई, पण कागदावर का होईना अटक दाखवली